राजस्थानच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये निसर्गाचा एक अत्यंत विदारक भीतिदायक देखावा पाहायला मिळाला। सुरू आणि श्रीगंगानगर या जिल्ह्यांमध्ये अचानक आलेल्या वाळूच्या प्रचंड वादळानं संपूर्ण जनजीवन विस्कळीत केलं। भर दुपारी आलेल्या या वादळानं काही मिनिटांमध्येच आकाशात अंधाराचं साम्राज्य पसरलं आणि नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं। निसर्गाच्या या रौद्र रूपानं काही काळासाठी संपूर्ण यंत्रणा स्तब्ध केली होती। नेहमीप्रमाणे कडक उन्हाचा सामना करणाऱ्या सुरू आणि श्रीगंगानगरमध्ये दुपारी 2च्या सुमारास हवामानानं अचानक कूस बदलली। अचानक सुटलेल्या वेगवान वाऱ्यासोबत धूळ आणि वाळूचा एक थर आकाशात उसळला। बघता बघता वाळूची एक महाकाय भिंत हवेत उभी राहिली, जिनं संपूर्ण सूर्याला आपल्या कचाट्यात घेतलं। हे धुळीचं वादळ इतकं दाट होतं की भर दुपारी आकाशात रात्रीसारखा गडद अंधार पसरला। त्यामुळे रस्त्यांवरील दृश्यमानता जवळजवळ शून्यावर आली। अचानक पसरलेल्या या काळोखामुळे महामार्गावर आणि अंतर्गत रस्त्यांवर धावणारी वाहनं जागीच थांबली। चालकांना समोरील काही मीटर अंतरावरचंही दिसत नसल्यानं अपघात टाळण्यासाठी सर्वांना आपल्या वाहनांच्या हेडलाइट्स ऑन करावे लागले। अनेक वाहनधारकांनी आपली वाहनं रस्त्याच्या कडेला उभी केली। हवामान विभाग आणि स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे वाळूचं वादळ सामान्य नव्हतं, तर ते अत्यंत तीव्र स्वरूपाचं होतं। वादळादरम्यान वाऱ्याचा वेग अंदाजे ताशी 70 किलोमीटर इतका नोंदवला गेला। वाळू आणि मातीची ही महाकाय भिंत सुमारे 30 मिनिट आकाशात पुढं सरकत धुमाकूळ घालत होती। या 30 मिनिटांच्या तांडवामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। वाळू घरांमध्ये आणि डोळ्यांत जाऊ नये म्हणून लोकांनी तातडीनं आपल्या घराची दारं आणि खिडक्या बंद करून घरातच बसून राहणं पसंत केलं। बाजारात असलेल्या व्यापाऱ्यांची आणि ग्राहकांची मात्र यामुळे मोठी तारांबळ उडाली। निसर्गाचा हा खेळ एवढ्यावरच थांबला नाही। वाळूच्या या भयानक वादळानंतर निसर्गानं लगेचच आपलं दुसरं रूप दाखवलं। वादळाचा वेग ओसरून धूळ खाली बसताच आकाशात काळेभोर ढग दाटून आले। सुरू आणि श्रीगंगानगरच्या अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते जोरदार पाऊस सुरू झाला। या वादळ आणि पावसाच्या एकत्रित परिणामामुळे काही दिवसांपासून होरपळणाऱ्या राजस्थानला मोठा दिलासा मिळाला। गेल्या काही दिवसांमध्ये येथील पारा 45 अंश सेल्सिअसच्या पार गेला होता, ज्यामुळे नागरिक तीव्र उष्णतेचा सामना करत होते। मात्र या पावसामुळे तापमानात अचानक 8 डिग्री सेल्सिअसची मोठी घट झाली। तापमान घसरल्यानं स्थानिक रहिवाशांना असह्य उष्णता आणि दमटपणापासून तात्काळ आणि मोठा दिलासा मिळाला। वातावरणात अचानक गारवा निर्माण झाला। एकीकडे राजस्थानमधील या वादळी पावसामुळे वातावरणात बदल झाला असतानाच हवामान विभागानं देशातील मान्सूनबाबत महत्त्वाची माहिती दिली। पुढील 7 दिवसांमध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार यावर्षीचा मान्सून नेहमीपेक्षा काहीसा कमकुवत राहण्याची शक्यता आहे। राजस्थानमधील हे वादळ आणि बदलणारं हवामान आगामी मान्सूनपूर्व घडामोडींचे संकेत मानलं जात आहे। हवामान विभाग संपूर्ण परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।